मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या बहिणीचे हप्ता बंद झालेला आहे। तुम्ही लगेच हा अर्ज करायचा आहे, जेणेकरून काय होईल की तुमचे पैसे सुरळीतपणे परत एकदा सुरू होणार आहेत। तो नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता आला नाही। विशेष करून काय झालेले आहे की ई-केवायसी मध्ये चूक झाल्यामुळे लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला आहे व त्यामुळे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे की क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत व अशा प्रकारे जो अर्ज असणार आहे, विनंती अर्ज, ते तुम्हाला करावं लागणार आहे। सविस्तर माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला हा अर्ज करावाच लागणार आहे। हा आता विनंती अर्ज कुठे मिळेल, कोणासाठी असणार आहे, जे गाव पातळीवर कोण तुम्हाला मदत करेल, शहरी भागामध्ये कोण मदत करेल, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ बंद झालेल्या महिलांची फेर तपासणी होणार असून लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। हप्ता बंद झालेल्या महिलांची पुन्हा लाभ सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिर आहे, ते सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे। तुम्ही अर्ज पाहू शकता, ज्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। हे बघा, विनंती अर्ज आहे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब, अकोला। तर हा जो अर्ज आहे तो अकोला भागातून केलेला आहे। यांचे कार्यालय, यांचे सेवेशी। जे बाकीच्या लाडक्या बहिणींनी आहे, तुमच्या जिल्ह्यानुसार, तुमच्या तालुक्यानुसार हा अर्ज करायचा आहे। विनंती अर्ज बघा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब, विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करणे, याबाबत हा जो काही अर्ज तुम्हाला करावं लागणार आहे। तरी ते तुम्ही पाहू शकता, अर्जदाराचं नाव असणार आहे, त्यानंतर तुम्ही राहता कुठे, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक आणि महोदय, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असून माझा लाभ नोव्हेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेला आहे। इथं स्पष्ट दिसत आहे बघा की आपला जो लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे इथं तुम्हाला काय करायचं की अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे, किंवा तुमचा लाभ कधी बंद झाला आहे तुम्ही इथे लिहू शकता। जून जुलै पासून बंद झाला आहे का तुम्ही लिहू शकता। तुम्ही पात्र असाल तर नक्कीच इथे पूर्ण माहिती देण्यात यावी। मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे। तरी माझा अर्जदार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे, याकरिता अर्ज सादर करत आहोत। ही सगळी माहिती तुम्हाला लागणार आहे। बघा, अर्जदार आधार क्रमांक टाकायचा आहे, अर्ज क्रमांक तुमचं काय असणार ते टाकायचं आहे, तुमचा पत्ता टाकावा लागणार आहे, त्यानंतर तुमचा लाभ कधीपासून बंद झाला आहे ते टाकावं लागणार आहे, ठिकाण कोणतं आहे, तारीख कोणतं आहे, मोबाईल नंबर। आता यामध्ये अर्जदाराची सही, आवश्यक कागदपत्रे बघा, लाभार्थी आधार कार्ड, लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थी TC झेरॉक्स आणि लाभार्थीचे रेशन कार्ड, हे तुम्हाला लागणार आहे। ही कागदपत्रे तुम्हाला जमा करावं, म्हणजे आवश्यक कागदपत्रे असणार आहे। आता लक्षात घ्या, राज्यस्तरावरून ई-केवायसी मुळे अपात्र झालेली महिलांची यादी प्रत्येक जिल्ह्यास प्राप्त होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना यादी देण्यात येणार आहे। त्यातून ग्रामस्तरावर अपात्र महिलांची फेर तपासणी करावी, यासाठी विशेष शिबिरे घेतली जावी, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्याकरिता अंगणवाडी सेविकाताई असणार आहे आपल्या मदतीसाठी, त्यानंतर जे काही तलाठी, ग्रामसेवक यांचीही मदत घ्यावी आणि शहरी भागासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांची सेवा घ्यावेत, अशा सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहे। तरी ते महिला व बालविकास विभागाकडून मोठी माहिती आलेली आहे। त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे। तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, तिथे अर्जाची PDF लिंक दिलेली आहे, नक्कीच तिथून डाउनलोड करून तुम्ही हा अर्ज भरू शकणार आहात। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम असू दे, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण लाडकी बहीण ई-केवायसी चुकल्यामुळे जे काही महिला लाभार्थी आहे त्यांची फेर तपासणी होणार आहे व त्यांचे जे काही पैसे आहे पुन्हा एकदा सुरू होणार आहे। लगेच हा अर्ज करायचा आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांचा हप्ता बंद झाला आहे त्यांना नक्कीच मदत होणार आहे। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा। धन्यवाद।